सावचित्त राम भजनात होतोस म्हणून मला विसरलास का काय? तुझे दुःख आठवीचा माझ्या हृदयात स्फोट व्हावा असं झालं लक्ष्मणा. आणि राम आल्याच्या ठिकाणी मी माझ्या भावासाठी का रडू? मी आता ह्यांच्याकडे बघतो. आता माझ्या लक्ष्मणाला कोण नेते बघतो. आप वायू ते सगळ्याला दंड करेल. पृथ्वीने एवढं केलं का तिला दमून मी माझ्या लक्ष्मणाला हे करेल. अगस्त्य ऋषीने समुद्र निष्ठा प्राशन केला. मी बाणानं पृथ्वीत पाणी तुला जोपर्यंत माझ्या जवळ लक्ष्मणा जीवनश्री जीवन तोपर्यंत अशा हे तेजालाही मी दंड देईन आणि ह्याची त्वचा सावध होत नाही तोपर्यंत करीन. त्या लक्ष्मणाचा प्राण मी परत आणल्याशिवाय त्या आकाशाला सगळं या ठिकाणी शरीर गोठलेलं आहे. जोपर्यंत सावध होत नाही तोपर्यंत मला हे करी. ह्याला राज्यपदच मी दिलं. हे माझ्या भावासोबत विरोध करते. माझ्या सौमित्राला ऐकू येत नाही. त्याची दैवता तिला मी दंड करीन. आणि मी लक्ष्मणाच्या याच्या सगळ्या ठिकाणी करीन त्याची जीवन श्रीजा आणि सौमित्राच्या त्या ठिकाणी जी काही लाळ आहे त्याची त्या ठिकाणी करीत आहे तिची सावध करील. त्याची दैवता वरुण आहे. त्या वरुणाने कार्य नाही केलं तर दंड देईल. वाऱ्याने माझ्या भावासोबत एवढं शकत माझ्याशिवाय पाण्याला काय त्याला इंद्र त्याला राज्यपद मिळत दिलं. माझ्या भावासोबत त्याने केलं का? त्यांनी माझ्या लक्ष्मणाची शिंशक्ती केली. मी त्यांना ते केले. रतिस्वानंदाचा चेतोनिया बाजो खंडानंद भरिला केले उपेंद्र लंकवणी कुंडली गमना गमन शक्ती त्याशी लावण्या ख्याती उन्हापती उठवी इंद्रियाला दंड देईन लक्ष्मणाला उठवी. वरील दरबार केला वामंत्री विक्रम भरा खिळीन स्वामित्राच्या पावलांत चालविन मग सुखे. आणि अशा पद्धतीने मी माझ्या लक्ष्मणाला सावध करून रडत बसणार नाही. कुठला शब्द म्हणून त्या हात शब्द काढीन आणि हा त्याचे शब्द काढण्याची वाचा बंद पडलेले मोठे. चंद्र पिरला लोकेंद्र विचारणार आहे उगे स्वामित्राचे म्हणलेले वगैरे मूर्छित करो. अरे कपटाची वार्ता चंद्राला माहिती भंग पडले होते. याची या ठिकाणी मनाची शक्ती आहे. याने माझ्या लक्ष्मणासोबत केले का? सगळ्याला दंड करून लक्ष्मणाला सावध करी. ब्रह्मदेवाची दैवता म्हणले या ठिकाणी मनाची ज्या ब्रह्मदेवाने जर माझ्या लक्ष्मणाला नाही सावध केलं त्या ब्रह्मदेवाला पट ठेवणार नाही. अरे विष्णूने माझ्या भावासोबत एवढ्या ठिकाणी खेळ करावा. लक्ष्मणाचे विधेयन पूर्ण शोभला रुग्णांना अंधकांत होऊन धनुष्यबाण सजिले. धनुष्यबाण घेताना सगळीच प्रति उडीतो मला. सगळ्यांचा हे जगतीचं सगळं जग केलं तरी काही नाही. माझं केलं जग उडालं. अकराळ मंडला युगांत लोकपाल हलवळीतम प्रभू रामचंद्राने बाण लावला. सगळ्या जगात आकाळ उठला. देव लागले सगळ्यांच्या ठिकाणी. काय सगळे देव म्हणले का? प्रलय झाला का? भूकंप झाला का? काय झालं? पडू लागले काही राम गेले. सगळं काही आले राम म्हणजे हे काय? एका ह्याच्यासाठी इतका नाही म्हणलेला राम आहेस का? सगळ्याचा प्रतिपाळ करणारा राम आहेस. बाण कुणाला जोडला? सगळ्याचा बापच म्हणजे तुला असं करायचं जमतं का? सगळ्यांना पाय धरले रामाचे. सगळ्या भक्ताचा कृपा असं कसं करू शकतो? सगळ्याच्या भक्ती पाहिजे राम स्थिर झाले.
क्रोधाचे उपशमन भक्त आपला राग शांत केला पान त्या ठिकाणी उभे राहिले. एका जणातून रात्री गोष्टी झाली असेल आम्ही कुठल्या त्याचे पुकार संपला एका जणातून विराट क्रोधाचे उपशमन नेशाचे कृपाळू श्री भावनाप्रमाणे गाणे गाणे गेला मोठ्या वाजे कसलं मोठं दमन श्रीराम प्रातिका वानर गणा चरणांगत विभीषण सृष्टी घाता कळवळून केलं उपशमन सगळे सृष्टीचा घात करणार होता वानराने त्या ठिकाणी केलं. शांत करुणे कोपासी अविष्णुने मोहवेशी सहाय बोलून सावधानी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की हनुमान महाराज की श्रीराम प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण सृष्टी घाता कळवळून केले उपशमन क्रोध. आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं क्रोधाचं उपशमन केलेलं आहे. शांत करून कोपाशी आविष्टोनिया मोहावेशी काय बोलत सुग्रीवासी सावकाशी. आणि प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला काय बोलायला सुरुवात केलेली आहे. पुढे घेऊन लक्ष्मण अंगदे बोलावो ना दिन परे दिन वचन दशरथ नंदन. आणि प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला बोलवलं, सुग्रीवाला बोलवलं आणि काय बोलले. सुग्रीवा परिस विनंती तुवा वंचक मित्र कार्यार्थे तुझे उपकार किती म्या वचन ते बोलावे. आणि प्रभू रामचंद्रानं सांगितलं सुग्रीवा तुझे उपकार माझ्याच्यानं फेडणं होणार नाहीत. मज न बोलावे सर्वता काय तोंड गाव समजता पुढा विन शरणांगता वचन व्रता बलगलो. आता इथून पुढे मी कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा उरलेलो नाही. माझ्या अंतकाळीचे वचन तो या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. हे सुग्रीवा हे माझं अंतकाळीचं वचन आहे, हे शेवटचं वचन आहे. तू फक्त माझं सैन्य सांभाळ. विभीषणाने सगळे न्यावा सर्व प्रकारे संरक्षावा. आणि काय झालेलं आहे की हा जो विभीषण आहे तो विभीषण माझा काय आहे शरणागत आहे. तुम्ही त्याला सांभाळायचं काम करा. व्रता जल्पल मी असे. आणि या ठिकाणी मी विनाकारण बोललो की विनाकारण संकल्प केला मी येईल राजा रावणाला मारल आणि 33 कोटी देवाला सुटवील. ती संकल्पना आता होत नाही. व्रता गेला तो पण न मारले रावण कुडा. आणि आता इथून पुढे माझ्याच्यानं रावणाला मारणं होणार नाही. 33 कोटी देवाची सुटका होणार नाही. फक्त विभीषणाला सांभाळायचं काम करा. सौमित्राचे निजबळ छेदन रावणाचे. आणि मी ठरवलं होतं की माझा भाऊ असणारा लक्ष्मण आणि लक्ष्मणाच्या एवढं सूर आणि या ठिकाणी हा जो लक्ष्मण आहे त्याच्या जीवावर मी हे करायचं ठरवलं होतं पण ते आता शक्य होणार नाही. रावण बापुढे किती आणि मी काय ठरवलं होतं की जो राजा रावण आहे त्या राजा रावणाचं कुठलंही सामर्थ्य नाही, राजा रावणाची कुठलीही शक्ती नाही. मी फक्त लक्ष्मणाच्या जीवावर ठरवलं होतं पण लक्ष्मण आता वाचत नाही. सौमित्र माझा निज प्राण सौमित्र माझे जीवन सौमित्र माझे सबळ जामन त्रिभुवनाक्रमी. कारण लक्ष्मणच नसेल तर रावण मारणं शक्य होणार नाही. सौमित्र माझी स्थितीगती सौमित्र माझी धृती विरक्ती सौमित्र माझी आगळ शांती. एवढा सगळा संकल्प लक्ष्मणाच्या जीवावर केला होता तो आता संपला. सौमित्र माझा निजावा समुद्र माझा विसावा समुद्र माझा ओलावा. कारण सगळं संकल्प काय संकल्प होते राजा रावणाला मारायचं 33 कोटी देवाला सोडायचं पण कुणाच्या जीवावर लक्ष्मणाच्या. तो गेला आता काही होणार नाही. सौमित्र मुक्कालिका येतं काही नाही मी रघुनाथ जवळ हे जीवित हाती निंदित लौकिकी. हे सगळं माझं लौकिक इथं संपलं. विभीषणाचं ऋणी मी झालं सकाळ जनी उत्तर न बोलाय वचनी लाज म्हणी. आता फक्त मला लाज वाटायली की जो शरणागत विभीषण माझ्यावर विश्वास ठेवून आला होता त्याला काय बोलू. तुझा असेल सामर्थ्य तरी नव्हतं अलंकाना आता विषय घेऊन शरणागत मजर मुक्त तू काय. आता जर तुझ्यामध्ये काही सामर्थ्य असेल सुग्रीवा तर तू काय कर या सगळ्या सैन्याला घेऊन जा राजा रावणाला मार आणि या विभीषणाला लंकेचं राज्य दे. मी तुमचा कृतज्ञ जन्माचा ऋणी आहे सगळ्याच्या बहुत वाचा काय बोलू. हे सुग्रीवा तुझे आता आगाध उपकार माझ्यावर आहेत आता काय बोलायचं. म्हणाने घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरले चरण करावे किष्किंधा गमन विभीषणा समवेत. प्रभू रामचंद्रानं साक्षात सुग्रीवाचे पाय धरले आणि सांगितलं विभीषणाला घे आणि किष्किंधेला निघून जा. कृपा करावी वानराशी सुख द्यावे प्रजेशी भोगी स्त्री पुत्र राजाशी अनंगताशी कुडावी. हे सुग्रीवा तू जेवढं माझ्यासाठी उपकार केले तेवढे आता पाच झाले. तू विभीषणाला घे घरी जा आणि तुझ्या लेकरा बाळासह सुखानं राहा. सौमित्रा वाचून जाणं माझी नावाचं
सांडिन आता लक्ष्मणा विना मी जिवंत राहणार नाही. चेतवून योगाग्नी देह जाऊन दक्षिणे लोकालोकी झाडा घेऊन समुद्राशी भेटेन आणि या ठिकाणी मी काय करेल, माझा प्राण देईल आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण गेला जाईल तिथं मी जाईल. येथे गेला लक्ष्मण तेथे सोय जाईन प्राण राहत्यार दक्षिण करीन गमन सांगाते ज्या ठिकाणी लक्ष्मण असेल त्या ठिकाणी मी जाईल. देवी शुष्क काष्ट जळे देवी सर्वांग माझे हरपळे गात्रे विकळ झाली सकळे शरीर सळसळे कापत आणि माझं शरीर आता थरथर कापू लागले, मी वाचणार नाही. सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलून न घडे सर्वता तुझे विन राज्य भोगता महादोष माता वाजती. आणि मग या ठिकाणी मात्र सुग्रीवानं सांगितलं, प्रभू रामचंद्रा तुझ्या वाचून जर राज्य भोगलं तर श्रीगमन केल्याचं पाप मला लागेल. तुझं विन जे राज्य भोगले ते जीविया भक्ष्य भक्षण तुझं विन स्त्री सेवनी मातृगमन तो दोष. आणि बघा सगळ्यांना विनंती, आपण रात्रभर कथा ऐकलेली बरोबर 5:45 5:45 म्हणजे 5:45 नारळ फुटणार, शक्ती संपणार. पण त्यातल्या काही महत्वाच्या 4-5 ओव्या जर आल्या तर लक्षपूर्वक ऐका. प्रभू रामचंद्रानं सांगितलं की तुझ्या सुग्रीवानं सांगितलं तुझ्याशिवाय जर राज्य भोगलं तर स्वतःच्या आई सोबत गमन केल्याचं पाप आम्हाला लागेल. तुझं विन जो विषय भोग तुझा नाव क्षय रोग कैसा संसार स्वर्ग नरक भोग. तुझ्या वाचून राज्य भोगणं म्हणजे क्षय रोगाला सामोरं गेल्यासारखं आहे. तुझं विन भोगणे जे सुख त्याहून मरण भले ते सांगून जात रघुकुळ काकल्प नरक. सुग्रीव सांगतोय तुझ्या वाचून जर राज्य भोगलं त्याच्यापेक्षा मरण स्वीकारलेलं चांगलं. तुझं सांगितलं रघुपती तेव्हा त्या माशी शक्ती राहून येऊन अशी प्रगती घात निश्चिती करील. आणि तू गेल्याबरोबर रावण येईल आणि आम्हाला मारील. पुन्हा कशाचं राज्य? महाराज रावण हसते त्याची सांडू दे हाती अनुसरल्या श्रीरामाते केली मागवते. आणि त्याच्यात राजा रावणाच्या हातून मारण्यापेक्षा प्रभू रामचंद्रा सोबत सती गेलेलं चांगलं. सावधान काय की निर्वाण करू नये का आपण तुर गुणंदन अविवेक. आणि मग मात्र सुग्रीवानं सांगितलं, प्रभू रामचंद्र तुम्ही देव आहात, तुम्ही हुशार आहात, असा अविवेकी विचार कशाला करायला? तर काय उशीर होत नसतो, 5 मिनिटाच्या आत हनुमंतराव येतील आणि लक्ष्मणाला उठवतील. विचारिता जिथे निर्माण न करावे निश्चित गेला आहे मारुती तो कार्यसिद्ध. आणि कोण गेलाय? तो म्हणावा जेव्हा मारतो तो लेवेगा मारुती गेलाय, लवकर येईल आणि लक्ष्मण उठेल. संधी लोटरी 3 प्रहर रात्र उल्लेख प्रहर आता येईल कपिंद्र औषधी भार. रामा बिलकुल काळजी करायची नाही. 3 प्रहर संपले आहेत, 4था प्रहर सुरू झालाय. लक्ष्मण म्हणजे हनुमंतराव येईल आणि लक्ष्मण उठेल, नाहीतरी सूर्य उगवायची काय हिंमत आहे? हनुमान गेला येथून गेला समाचार जे कोणी राहिला त्याने विलंब लावला तो. अरे रस्त्यामध्ये काहीतरी अडचण आली असेल, रस्त्यामध्ये काही अडथळा आला असेल, पण हनुमंतराव आल्याशिवाय राहणार नाही. काही पडले असे लागून दिशेने उडवेल मारुती अजून त्याची शक्ती त्रियगती नाटोपे. अरे तो देवादिदेव, तो ब्रह्मचारी असणारा हनुमंतराव आहे. तो काही शब्द खोटा होणार आहे का? तो लगेच येईल. आदर टाटू का महावीर मुखी राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुसरं कार्य सत्वर साधिल. आणि हे कार्य साधे लक्ष्मण उठल, 33 कोटी देव सुटतील आणि तू लंकेला म्हणजे लंकेचं राज्य बिभीषणाला दिसेल. मानिका दुर्धर शक्ती ते पर्वत परतेल मारुती आशीर्न मानव रघुपती शीघ्र गती येईल. फक्त थोडा वेळ देवा विश्वास ठेवा, हनुमंतराव येतील. पोरं मारुती रायापाशी थांबा बरं का. त्या दिशा भागिले साधगत गीता दिसताय लागवे मारुती सोडावं लागेल आपल्याला मी सांगितल्यावर. आणि मग तिकडे बघितलं आणि तिकडे काय ते लक्ष्मण जी काही दक्षिण नावाची दिशा होती त्या दक्षिण दिशेला आग दिसू लागलेली आहे. आधीचा हनुमान दिसा पुढे पर्वत सभा देखून आवळा नरबाळे कसं हे पळाले. आणि मग मात्र काय झालं, अचानक तिथं काहीतरी राक्षस आल्यासारखा दिसला आणि सगळं सैन्य तिकडे तिकडे पळू लागलं. गिरी कंदरे की पर्वत शिखरे की समुद्राची तिरे उत्तर पळाले. आणि मग त्या उत्तर नावाच्या दिशेकडून काहीतरी अकराल विकराल येऊ लागलेले. हे पाहतात सगळे जे राक्षस होते, सगळे राक्षस ते काय चिडून पळू लागलेले. थांबा 5 मिनिट सांगतो. एक घाले कपाटे एक घाले तिटपुटे एक झाडा घातले मिठे एक संकटी पडिले. सगळे जे वानर होते ते झाडाला मिठा घालू लागले. म्हणले आता हे राक्षस आला ना आम्हाला मारेल. एक वरले तशी दिशा एकाचा दाटाला घासा एक बोलविना जसा एक दिवस सांडिला. सगळे वानर भिवून तिकडे तिकडे पळू लागले. सरसावले उदाशी एक वृक्ष आदवशे घेऊन या पर्वताशी समुद्रनाशी चालिले. आणि मग मात्र सगळे जे काही वानर होते ते तिकडे तिकडे पळत असताना काय घडलं? वळलेल्या मूर्ती एक दात खात कर कराटे एक वळले पुढच्या हाती भासुर दृश्य. शेवटी वानर होते वा इथे न राहा. सगळे थोडे भेत्रे होते, त्यातले काही धाडसी होते. म्हणले कसलाही राक्षस जरी आला तर त्याला आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. वानर भय महाभया भीत तस तपत अंतरिक्षी काय दिसत झाले स्मित सकळेक. देखून या कपीचा कांत क्रोध झाला क्रोधाने वित चाप करून या सजीत काय रघु काय बोलत
रघुवीर. आणि इकडे अकरा विकराळ रूप दिसलं कुणीतरी राक्षसा प्रभू रामचंद्राला हातामध्ये धनुष्य घेतला आणि काय करू लागले सुग्रीव आणि विभीषण अंगद आदी वानरगण स्वस्त करून अंतकरण माझे वचन परिजावे. आणि सुग्रीवा अंगदा निळा निळा तुम्ही शांत व्हा माझं ऐका असं प्रभू रामचंद्र बोलतात आणि बळदी वानरगण त्याशी द्यावे आवेगानं मायावर राक्षस दारुण येतो धावून आकाशी. आपल्याकडे उत्तर दिशेकडून राक्षस येतोय त्याला तुम्ही सांगता वानराला तुम्ही सांभाळा राक्षसाला मी बघतो रूप धरण दिसाळ जैसे दिशे अग्नि कल्लोळ मारो लागो अंगुळ रूपे विशाळ भासत. आणि एवढं मोठं अकरा विकराळ रूप हनुमान तिथं दिसलं हेडसावे तसे सर्वासी पळवे तसे वानराजी वाणी निवटेन मी आसी निमिषार देशी. आणि प्रभू रामचंद्राने हातामध्ये बाण घेतला आणि सांगितलं कोणताही राक्षस येऊ द्या त्याला मी मारतो तुम्ही फक्त वानराला सांभाळा. शोभून या श्री रामचंद्र करावा जो संहार चापी सजिता शरत व कपिंद्र ओळखीला. सोडा प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामचंद्राने हातामध्ये बाण घेतला नारळ फोडू नका नारळ फोडू नका फक्त हनुमंतराय आता आले सवे बाणपुटी डोंगर जैसे दिसे काळ निरुद्र धरून निरभ भयंकर जने सत्वर. हनुमंतराय आता आलेले आहेत. लक्ष्मण उठायला 5-10 मिनिट लागतील पुढे चला. सैन्याचे मेळकर गिर ठेवून या पृथ्वीवर नमः कपिकेशरी वानर भारेशी चालिला. आणि वानरांनी सगळ्याला नमस्कार केला आणि पुढे काय घडलं यम सांगावे भरताशी उठवणे समुद्राशी निर्धावणे रावणाशी यावे देशी शीघ्र येऊ. आणि मग हनुमंतराजीने काय घडलेला वृत्तांत सगळ्याला सांगायला सुरुवात केला. शांत बसायचं जागेवर. हनुमंतरानं प्रभू रामचंद्राचं सुग्रीवाचं विभीषणाचं दर्शन घेतलं. गोळवेता भरतवानाची बाण उसळ लागत नाशी विजुतळपे आकाशी तेने वेगेशी चालिला. आणि मग त्यांनी सांगितलं हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगू लागले तू औषधी आणायला गेलो लवकर आला असतो पण तुमचा भाऊ भरत त्यानं बाण सोडला बाणामुळे नंदीग्रामला गेलो. लखलखी डोंगर जैसे दिशे रत्नाकार ठेवी मिळेकारे सत्वर दर्शना कपिंद्र चायला. आणि मग त्या ठिकाणी पूर्व ठेवला आणि दर्शनाला चालले. लोटांगण श्री रामचंद्र पुढते पुढते करी नमन नमन सुग्रीवादी दिशेनांग जयदाना नमिला. आणि सगळ्यांचं दर्शन घेतलं. नळाने अजामिवन नमिले उत्पत्ती समुद्र होऊन अति विनीत काय बोलत. हनुमंतरायनं नळने जांबवंताला काय बोलले माझा विलंब लागला ते तुम्ही नवटले बहुत औषधी आचार्य पर्वत वेळाने चित्तला. मी वेळेवर गेलो औषधी घेतल्या परंतु तिथं काय घडलं ते सांगतो. झाले प्रत्येक काही नाच वेळ मत बहुत चक्र झालं ते तर मग रोग. त्या द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर गेलो होतो पण त्या ठिकाणी माझी शक्ती प्रतिहत झाली त्या ठिकाणी मला औषधी सापडना गेल्या असं त्यांनी सांगितलं. आत्मा श्री रामचंद्र कुटिली खट्टर समोर पडून या डोंगर मग सत्वर चालेल. पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं त्यांनी बुद्धी दिली सगळा डोंगर उपटेला आणि वापस आलो. मार्ग येत असत बर आचार्य वर्तले थोर बाण पातला वेग उत्तर अति सुंदर नामांकित. परंतु रस्त्यामध्ये आलो त्याच्यामध्ये तुमचं नंदीग्राम गावाचं गाव लागलं त्या ठिकाणी भरताचा बाण आला आणि तिथं थांबलो. आणि रामनामध्ये ताती विस्मय झाला चित्ताना मी अनुसरण तत्वता रघुनाथ. ही सगळी कथा हनुमंतरायची प्रभू रामचंद्राला सांगू लागलेली आहे. त्या बाणासोबत मी गेलो नसतो पण तो बाण राम नाम करीत आला होता म्हणून मी गेलो. मी आवे की पाले खायर मरकडने विचार भोलविले अंतर गेलो सत्वर बाण. शेवटी मी वाहणार आहे मी पाले खाणार आहे त्या बाणामुळे मी त्या नंदीग्रामच्या ठिकाणी गेलो. वेदले पाहिणीचं कार्याचं आठव नाही पुढे अपूर्व केले. आणि त्या ठिकाणी भरताला बघितलं भरत समजो भरताला मीच राम समजिलं आणि त्या ठिकाणी माझा वेळ गेला. पर्वत असे कालवून ग्रामात वरित ते पुण्या बंधू भरत समोर. आणि त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो भरताला बघितलं आणि मला वाटलं राम इथं का आले. भ्रमे भ्रमले माझे चित्त क्रोध आवेशाला तिथं समुद्र सांडून येत. आणि मग देवा खरं बोलतो त्या ठिकाणी मला राग आला तुम्हाला सुद्धा मी नाही शब्द तेवढे बोललो. वानर बोल बोलेलो फडतात तिकड वागवत ते रघुवीर. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला काय समजिलं तुम्हालाच राम समजिलं आणि नाही तेवढे अपशब्द बोललो. प्रेमात भूत प्रेम लोकलेश चित्त देह घे न सांभाळायचं प्रेम डुललं. पण तुमच्या भरताची भक्ती बघितली आणि मनाला आनंद वाटला. भरताचे जीव धन्य भरताचे चरित धन्य भरताचे वर्त रामशे. हे देवा तुमच्या भरतासारखा धन्य असणारा माणूस जगात दुसरा नाही. धन्य भरताचे वन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे. तो भरत सगळ्याच बाबतीत धन्य आहे. त्या भरताचं भजन सुद्धा धन्य आहे. धन्य भरताचे भावार धन्य भरताचा इतिहास धन्य भरताचा सिद्धार्थ जेने. खरोखर तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला भरतासारखा भाऊ भेटला. धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शेळ धन्य सूर्यवंशी माळाविक. तुमचा सूर्यवंश तुमचा भरत तर धन्यच आहे पण तुमचा सगळा सूर्यवंश धन्य आहे. राम भरत श्रीराम प्रेमालो बोला राम लो बोले कुंडला भरत श्रीराम झाला सबाय भरला श्रीराम. तो भरताचं सगळं मन श्रीरामानं भरलेलं होतं. भरत दे पुण्या राघव म्हणालो बोले भरत भावा भ्रम्य भरत घेऊ लागवा देवावा विसरलो. तो भरताचा
पूर्ण भरताला बघितलं आणि माझं कामाचा मला विसर पडला. एकता भरत प्रेम गहन नेत्र तीव्रते झाली क्षीण देखणे पण भरत त्या ठिकाणी दृश्य द्रष्टा आणि दर्शन मला काहीच समजत नव्हतं. एकता भरत कथा निरूपण श्रवणे कोंदले श्रवण नभ झाले शब्द कान नाक जीभ त्वचा आता माझं काहीच काम करत नव्हते. कथा श्रीराम भरत प्रेम गोडे रसणारा साधे ओसंडे आठवे त्याची जी माझी जिभेची रसना आणि रसत्वाची गोडी होती ती रामाची कथा ऐकल्याने मी स्थिर झालो. विसरले गंधावबोध ग्राणी गोंधला परमानंद प्रेमा मकरंद त्या ठिकाणी नाकाला सुवास दुर्वास काय घ्यावा हेही समजत नव्हतं. अवचट भरत संगी वायू लागत अंगी अंग तो सरल निजांगी स्पर्श तांगी प्रेमी वायू एका शब्दात सांगितलं तर तुमच्या भरताच्या राम कथेमध्ये मी लीन झालो आणि इकडे लक्ष्मण बेशुद्ध पडला ह्याचा आठव मला राहिला नाही. प्रेम मनी भरले संकल्प कल्पानुकले चंचलत्व हरपले निश्चळ झाले प्रेम भावे त्या येताना जेवढी काही कथा घडली तेवढं हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगतात. नाटवे कार्याच्या आठवण नाटवे भरता भरत पण माझं कपी कपी पण त्या ठिकाणी असं झालं भरताला मी भरत आहे आणि मला मी हनुमंतराय आहे हेच आम्ही विसरलो. प्रतिमावळले उभय स्फूर्ती काय सराम काय समारोती उर्मिला पती स्मरे कोण आणि तिथं कोण मारुती कोण हनुमंतराय जर आणि कोण भरत लक्षात येत असेल तर उर्मिलेचा पती पुढे पडला हे काय समजणार आहे. कडण्याने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती शमन शेवटी मी माकड आहे देवा. मी काय मी वानर आहे मला काय कळणार आहे. मनोने घातलेलो टंगण सुदृढ माता धरले चरण मग क्षमा करून शेवटी हनुमंतरायनं पुन्हा प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. ऐका कपी वजनचा दसरा रघुनंदन रामी नाटवे रामपण भरत संपूर्ण गोंधळ अहो इकडे भरताची जी स्थिती झाली तिकडे ती रामाची स्थिती झाली. रामालाच लक्षात येईना आता कुणाला उठवायचंय. बोलला रघुनाथ पुढे केला भरत उठून आले मुदावत प्रेम अद्भुत भरताचे अहो त्यावर आता प्रभू रामचंद्राच्याच लक्षात नाही आपला भाऊ पडलेला आहे त्याला उठवायचंय सूर्य उगवेल एवढे स्तब्ध झाले. मज लागी कष्टला शेवट तर जायाशी उपक्रमे आचरला उपवासी मज लागी आणि मग हनुमंतरायाला काय समजलं लक्ष्मण समजायले आणि बोलू लागले हनुमंतराय तू एवढे कष्ट केले एवढे उपवास धरले काय उपयोग आहे. मोठे दोघे कर भोजन सुद्र शत्रस राजांना साठे वक्राम भरण करे परिधान आणि सांगितलं थांब थांब तू आता कपडे बदल तर डोक्याच्या जटा सोडून टाक चांगले अन्न खा असं राम कुणाला बोलाले लक्ष्मणाला. कोण समजून म्हणजे हनुमानाला बोलालेत लक्ष्मण समजून. करे अभ्यंग मर्जन सोडे जटाचे बंधन रत्न खचित मुकुट भरण उठा आता बसा भात झाला या तर वैराग्य वनवास भात झाला आंघोळ्या करा नवे कपडे घाला आपल्याला अयोध्येला जायचंय. भरत भावे कपिशे रामालिंगी हृदय सिदे कथा अंगद सुग्रीवासे प्रेमोत्कर्षी नस अहो काहीच कुणाला समजायला गेलं राम आणि लक्ष्मणातला आणि हनुमंतरातला फरक रामाला कळाला. नळ नीळ अंगद सुग्रीव सगळे शांत बसले. उत्पत्ती सगळा वानर नावे झाले मर्त्या पण भरत प्रेमाती गहन रघुनंदन बोलविला आणि त्या प्रभू रामचंद्राच्या प्रेमामध्ये सगळे त्या ठिकाणी भुलले गेले. टकमक झाली शब्दाशी कुलपे पडले भरत प्रेम उलटले समाधी लागली प्रभू रामचंद्राच्या कानावर भरताचा शब्द पडला कारण भावावर अतूट प्रेम होतं आणि प्रभू रामचंद्राला कार्याची आठवण राहिली नाही. विभीषण शरणगत श्रीराम भजनी सावचित सत्व अवस्था घेऊन देत काय बोलत रामाजी आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळ्यात जर सावध कोण असेल तर बिभीषण काय बोलतो रामाला श्रीरामा पाय सावधान विसरून या रामायण आली कोण या कपिनंदन काय रे आठवण तुझं नाही. आणि मग बिभीषणानं सांगितलं प्रभू रामचंद्र सावध व्हा आलेला हनुमंतराय तुमचा भरत नाही ना तुमचा लक्ष्मण नाही सावध व्हा आता आपल्याला लक्ष्मण उठवायचा आहे. विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जाण सोय झाला सावधान रघुनंदन विनवितो आणि मग बिभीषणाचं वचन ऐकलं आणि प्रभू रामचंद्र सावध झाले पुढे काय होऊ लागलं. स्वामी ऐके रघुनंदन भरत नव्हे हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी गहनाचे आणि मग मात्र हनुमंतरायजीने सांगितलं की तुमचा लक्ष्मण नाही तुमचा भरत नाही मी स्वतः हनुमंतराय आणि पर्वत घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. वेळी जाते प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची त्याने श्रीरामाची बोलला आणि भरताची कथा सांगितली त्यामुळे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी स्तब्ध झाले. शक्ती भेदे सौमित्र जाणं पडला असे विसरणे त्याशी करावे सावधान रणकंदन करावया आणि मग आता सगळं सोडून द्या सगळे विषय सोडवा आता लक्ष्मण बेसावत पडला त्याला उठवू आपण. मरकट पाले खाय रणेने कार्य कार्यांतर बहुत लाविला शिवतर उशीर शमार धुईर आणि मला जो उशीर झाला त्याची मी माफी मागतो. ऐसे बोलून हनुमंत चंड लागला त्वरित सावध होणे रघुनाथ काय बोलत कपिसी आणि मग मात्र त्या ठिकाणी हनुमंतराय सावध होऊन काय बोलू लागलेले ऐकता भरत गोष्टी प्रेम उतळ
तुला पोटे काही ना देखो दृष्टी तुझं चिमिटी घातली. आणि मग प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय माझ्या लक्षात आलं नाही मी भरत समजीला आणि तुला आलिंगन दिलं. हा भरत प्रेम बोलला मी म्हणे भरत त्याला म्हणून कप्या लिंगीला भलाचे वेलो हनुमंत. आणि प्रभू रामचंद्राला वाटलं माझा भाऊ भरतच या ठिकाणी आला म्हणून मी तुला भेट दिली. ब्रह्मादिकान करावी ते आयशे कर्मिनी चित्त तू असा दिली मारुती निमिष गती न आणि प्रभू रामचंद्रानं हात जोडले म्हणले हनुमंतराया ब्रह्मादिकाला जे कार्य करता आलं नसतं 3,10,10 योजने अधिक ते जाता येता द्विगुणिते एवढं अंतर रात्रीत जाऊन यायचं होतं तेवढं हनुमंतराय आले. त्या उपकारात होता निरुणी झालो कपिनाथा वचन कुंडले सर्वता काय होताना आणि मग प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंतराय तुला काय मागायचं ते मला आता माग. तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता सीता शुद्धीच्या कथा एकता चित्ता हे बघ, तुझं काय तुझ्या जन्माची कथाच तर मला माहित आहे पण सीता शुद्धीसाठी तो काय प्रयत्न केले तेही मला माहित आहे असं प्रभू रामचंद्र बोलतात. लागी सांग तू आवडविले सर्वांगे हे गोष्ट ऐकत असवे होत उद्वेग चित्ताशी. आणि मग प्रभू रामचंद्र हनुमंतरायाची स्तुती करतात. हे काय का उपकार अवतीर्ण जीवे न होय जे कपिनंदन सर्वस्व आपण अरुणी संपूर्ण मी तुझा. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं या जन्मात काय 1000 जन्म जरी घेतले तरी हनुमंतराय तुझे उपकार भेटणार नाही. एक एक अवतीर्ण जीवे नव्हे होय जे कपिनंदन सर्वस्व आपण अरुणी संपूर्ण मी तुझा. आणि मग तुझे जे काही एवढे उपकार आहेत तेवढे उपकार या आयुष्यामध्ये माझ्याच्याने भेटणार नाही. बोले सर्वता म्हणून चरणी ठेवला माता आहे रे ओ वारून ते होता चरण रघुनाथाचे वंदिले. आणि प्रभू मी सांगा लवकर. आणि मग प्रभू रामचंद्राचं काय केलं हनुमंतरायानं पायाचं दर्शन घेतलं झालेला सगळा जो काही वृत्तांत होता तो सगळा वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. राम मारुती वृत्तांत ऐकला माझा विस्मत सुशिनवद राज देत त्याशी बोलत सुग्रीव. आणि मग मात्र सुग्रीवाने सांगितलं हे हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्राचं